नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जो संवाद साधणार आहोत तो म्हणजे लेखक आणि विचारवंत अभिजित जोग यांच्याशी. आपल्याला कल्पनाच आहे की अभिजित जोग यांनी लिहिलेली काही पुस्तकं जी आहेत ती प्रामुख्याने लोकप्रिय आहेत. ती म्हणजे डाव्या विचारसरणीचा कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप होतो. त्याच्यामधलं एक पुस्तक म्हणजे जगाला पोखरणारी डावी वाळवी, त्याचबरोबर असत्यमेव जयते, ज्यामध्ये इतिहासामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करून एक खोटा इतिहास जो आहे तो मांडण्यात आला डाव्या विचारसरणीचे लेखक असतील किंवा इतिहासकार असतील यांच्या माध्यमातून. तर हे सगळे विषय त्यांनी अत्यंत सविस्तरपणे मांडलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी ज्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत त्यातला एक मुद्दा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ते म्हणजे जनसुरक्षा विधेयक, जे मध्यंतरीच जे पावसाळी अधिवेशन सुरू होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला ते संमत झालं आणि त्यावरनं सुद्धा प्रचंड टीका झाली. प्रामुख्याने विरोधी पक्षाहून टीका झाली, पण त्यातलेच अनेक लोक या विधेयकाचं जे काही विधेयक तयार करण्यासाठी जी काही समिती होती त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांचा विरोध जो आहे तो तेवढा तीव्र नव्हता. पण तरी देखील हा विरोध जो आहे तो झालेला आहे. हे जनसुरक्षा विधेयक नेमकं काय आहे किंवा त्याचा विरोध करण्यामागची काय कारणं असू शकतात हे आपण आज या माध्यमातून जाणून घ्यायचे. त्याशिवाय NCERTने जो 8वीच्या इयत्तेसाठी जो एक समाजशास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये जो बदल केलेला आहे, जो अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे, म्हणजे मुघलांचा जो खरा इतिहास आहे तो सांगण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न आहे. तर ते काय नेमकं आहे, ती काय आवश्यकता आहे. आणि त्याशिवाय एक तिसरा मुद्दा म्हणजे दिल्लीमध्ये JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी आता शिवाजी महाराजांचा जो सामरिक इतिहास आहे, युद्धनीती जी आहे त्याविषयीचे एक अध्यासन केंद्र, तसंच कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र हे तिथे स्थापन होणार आहे. आणि त्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे गेले होते. ते हे सगळे विषय जे आहेत ते आपण आजच्या या सगळ्याच्यामध्ये त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभिजितजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार आणि धन्यवाद. नमस्कार. पहिला विषय आपण घेऊया तो म्हणजे जनसुरक्षा विधेयक. आता हे विधेयक आल्यानंतर म्हणजे अर्थात हे काय महाराष्ट्रात पहिल्यांदा आले अशातला भाग नव्हे, तर 4 राज्यांमध्ये ते यापूर्वी होतंच. पण महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे की ज्याच्यात हे विधेयक घेण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामधले काही नियम किंवा त्यातले कायदे हे पाहिल्यानंतर अनेकांनी अशी टीका केली की काही संघटना ज्या सरकारविरुद्ध आंदोलन करतील त्या कुठल्याही संघटनेला पायबंद घालण्यासाठी त्याचा वापर होईल. पण फडणवीसांनी सांगितलं की कडव्या डाव्या विचारसरणीच्या ज्या संघटना असतील त्यांना कुठेतरी पायबंद घालता येईल, ज्याच्यामुळे हिंसक ज्या पद्धतीने आंदोलनं केली जातात की हिंसेचा मार्ग स्वीकारला जातो, संविधानाची तिथे पायमल्ली केली जाते, अशा संघटनांना त्या ठिकाणी पायबंद घातला जाईल या कायद्याच्या माध्यमातून. काय सांगाल त्याबद्दल? मला वाटतं हा कायदा अतिशय आवश्यक आहे. अनेक लोक असं म्हणतात की फक्त डाव्या संघटनाच का, उजव्या संघटनांना वर का याचा वापर करणार नाही वगैरे असे प्रश्न उभे केले जातात. पण त्यासाठी डावा विचार म्हणजे काय आणि उजवा विचार म्हणजे काय हे मला वाटतं आधी समजून घ्यायला पाहिजे की आपण डाव्यांवरतीच अशा पद्धतीचा कायदा आवश्यक आहे असं का म्हणतो. हे समजून घेण्यासाठी मुख्यतः डावा विचार म्हणजे काय, आपण हे शब्द अतिशय लूजली वापरतो, कित्येकदा न समजून घेता वापरतो. आपण हे बघूया की डावा विचार म्हणजे नेमकं काय आणि नक्की काय, आणि उजवा विचार म्हणजे नेमकं काय. डावा विचाराचं मूळ गाभा असा आहे की समाजाला वेगळ्या गटांमध्ये विभाजित करायचं, त्या गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे, त्या संघर्षातून अराजक आणि हिंसा निर्माण व्हायला हवी, आणि त्या हिंसेतून आणि अराजकातून शेवटी समाज व्यवस्थेचा संपूर्ण विध्वंस व्हायला पाहिजे. म्हणजे डाव्या विचारां ज्यांनी मांडला ते असं स्पष्टपणे सांगतात की ही मानवी सभ्यता जी आहे हजारो वर्षांपासून निर्माण झालेली, तिचा आम्ही पूर्णपणे विध्वंस करू आणि त्या कोऱ्या पाटीवर आम्ही नव्या माणसाची आणि नव्या समाजाची निर्मिती करू. आता हे ऐकायला कदाचित छान वाटेल, पण कुठलीही नवी गोष्ट निर्माण करण्याची क्षमता त्यांनी आजपर्यंत दाखवलेली नाही. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी फक्त अराजक, हिंसा आणि विध्वंस एवढ्याच गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. कधीही कुठलीही नवी गोष्ट, नवी निर्मिती त्यांना आजपर्यंत शक्य झालेली नाही.
तर त्यामुळे ज्यांचं उद्दिष्टच विध्वंस आहे त्यांना आळा घालण्यासाठी आपण काही विशेष कायदे केले पाहिजेत हे उघड आहे. याच्या विरुद्ध आपण जर बघितलं तर उजवा विचार म्हणजे काय, तर उजवा विचार म्हणजे सुव्यवस्था जी आहे समाजातली जगातली ती सुव्यवस्था टिकवून ठेवणं याच्यावर ज्यांचा भर असतो त्यांचा विचार म्हणजे उजवा विचार. म्हणजे काही बदल घडवायचा असेल तर तो बदल जरूर घडवावा, पण तो सगळ्या संबंधित लोकांना विश्वासात घेऊन हळूहळू अशा पद्धतीने जो बदल घडवला तर तो चिरस्थायी असतो, तो टिकाऊ असतो आणि त्यातून काही चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकतात असं जे मानतात, ज्याला आपण कॉन्झर्वेटिव्हिझम म्हणतो, तो कॉन्झर्वेटिव्हिझम म्हणजे उजवा विचार. पण डाव्या लोकांनी अतिशय हुशारीने आणि चलाखीने उजव्या विचाराला नाझिझम आणि फासिझम यांच्याशी जोडून टाकलेलं आणि त्यामुळे ते म्हणतात की नाझीवाद किंवा फासीवाद म्हणजे उजवा विचार. पण हे पूर्णतः चुकीचं आहे, कारण की नाझीवाद आणि फासीवाद या 100% डाव्या विचारसरणी आहे. कारण त्या दोन्ही विचारसरणींचंही हे म्हणणं आहे की जी समाजातली सध्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्णपणे विध्वंस झाला पाहिजे, त्याचा ती पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे आणि मग आम्ही आमच्या विचाराप्रमाणे एक नवा समाज निर्माण करणार. हेच प्रतिपादन नाझी आणि फासिस्ट लोकांचं सुद्धा आहेच. आणि नाझीचा आपण नाव बघितलं तर नॅशनल सोशलिस्ट पार्टी असं ते त्यांच्या पक्षाचं नाव आहे, नाझी पक्षाचं. म्हणजे ते 100% समाजवादी आहेत, 100% डावे आहेत आणि त्यामुळे कम्युनिझम असो, नाझिझम असो किंवा फासिझम असो यांनी जो काय प्रचंड विध्वंस, हत्या आणि हिंसा केली जगाच्या इतिहासात, त्याच्या मुळाशी त्यांचा डावा विचार ही विचारसरणी असल्यामुळे आणि त्याच्या मागे त्यांचं द्वेषपूर्ण मानसिकता ज्याला आपण म्हणू, डाव्या विचारांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात असलेला टोकाचा द्वेष. आणि असा विचार ज्या संघटना मानतात आणि ज्या जाहीरपणे सांगतात की आमचा उद्दिष्ट विध्वंस आहे, त्यांच्यावर त्यांना आळा घालण्यासाठी, त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी काही विशेष कायद्यांची गरज असतेच. आणि ती महाराष्ट्राने जर तसा कायदा आणला तर त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आपण जर बघितलं तर मागे RR पाटलांनी सुद्धा म्हटलं होतं की या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष कायदा पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असं म्हटलं होतं की विविध आकर्षक मुखवट्यांच्या मागे हे लोक ज्या कारवाया करतात त्याच्यामुळे देशाचा GDP हा कमीत कमी 2 ते 3% कमी होतो असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की देशाला असलेला सगळ्यात मोठा धोका या अतिरेकी डाव्या संघटनांकडनं आहे. त्यामुळे हे फक्त काही फडणवीसच म्हणतायत किंवा मोदी म्हणतायत असं नाही, तर ज्याला देशावर राज्य करायचंय, ज्याला देशाची प्रगती घडवून आणायची आहे, असा कुठलाही राज्यकर्ता हेच म्हणेल की अशा कायद्याची आवश्यकता आहे आणि असा कायदा हा आणायलाच पाहिजे. आता या ठिकाणी फडणवीसांनी जेव्हा या संदर्भात अधिवेशनामध्ये एक प्रदीर्घ भाषण केलं आणि या कायद्याचं एकंदरीत काय स्वरूप आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा कोणत्याही डाव्या संघटनांना म्हणून विरोध नाही, तर त्याच्यामधल्या ज्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या माओवादीच्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हिंसक काही घटना घडवल्या जातात, संविधानाला आव्हान दिलं जातं किंवा हे संविधान नको, आमचं स्वतःचं संविधान जे ते अंमलात आणलं जाईल, तर अशा संघटनांनाच हा विरोध आहे. तर यामागची ही नेमकी भूमिका काय आहे त्याविषयी काही सांगा. कसं आहे की नक्षलवादाला 2 पदर आहेत. नक्षलवाद हा जो जंगलात बंदुकीच्या नळीच्या मार्गातून जो नक्षलवाद येतो तो आपण काय म्हणू त्याला, आपण क्लासिकल मार्क्सिझम नुसार येणारा नक्षलवाद आहे असं म्हणूया. की जो मार्क्सने सांगितलं होतं की बंदुकीच्या नळीतून हिंसक क्रांती होईल आणि त्यातून आम्ही सगळी व्यवस्था बदलू. तर तशा पद्धतीने काम करणारे जे नक्षलवादी जंगलात राहून हिंसेच्या मार्गाने कारवाया करतात तो एक नक्षलवाद झाला. आणि त्याच्या मागे उभे असलेले शहरी नक्षलवादी ज्याला आपण म्हणू, ते अतिशय धोकादायक आणि घातक आहेत, कारण की ते आकर्षक मुखवट्यांच्या मागे काम करतात. म्हणजे ते असं म्हणतात की आम्ही NGO आहोत, आम्ही ऍक्टिव्हिस्ट आहोत. तसे NGO ऍक्टिव्हिस्ट असे मुखवटे पांघरलेले आणि सामाजिक न्याय, सामाजिक समता, पर्यावरणवाद असे वेगवेगळे आकर्षक भूमिका घेणारे, पण मुळात त्यांचा मूळ हेतू जो असतो तो या
हिंसात्मक मार्गाने जो नक्षलवाद चालू असतो त्याला मदत करण्याचा, त्याच्यासाठी कव्हर फायर देण्याचा असं आपण म्हणू शकतो, असा हा हेतू असतो. आणि ते लोकशाहीची जी तत्व असतात, लोकशाहीतली जी मूल्य आणि स्वातंत्र्य असतात, त्याचा फायदा लोकशाहीच्या विध्वंसासाठीच करून घ्यायचा, ही त्यांची कार्यशैली असते. म्हणजे आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, आपल्याकडे न्यायालयांच्या माध्यमातून वेगवेगळे खटले चालवले जातात, त्याच्यासाठी मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये असं हे लोकशाहीचं मूल्य असतं. तर या सगळ्यांचा फायदा घ्यायचा आणि या सगळ्यांचा फायदा घेऊन एक अशी व्यवस्था निर्माण करायची की ज्याने ही लोकशाही व्यवस्थाच एक दिवस कोसळून पडेल. पण त्यांचं असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नक्षलवादी जे लोक आहेत किंवा अर्बन नक्षल जे लोक आहेत, अरुंधती रॉय वगैरे यांच्यासारखे, त्यांनी हे काही लपवून ठेवलेलं नाही. त्यांनी असं म्हटलं की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि त्याचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत. ही डाव्या पक्षांची जाहीर भूमिका आहे. ही काही लपवून ठेवलेली किंवा कोणीतरी मी काहीतरी त्यांच्यावर आरोप करतोय असं नाही. तर अधिकारी डॉक्ट्रिन म्हणून त्यांनी 1945 सालीच कम्युनिस्ट पक्षाचे एक मोठे नेते होते अधिकारी, त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि त्याचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत. तर अशा भूमिकेतनं जे लोक काम करतात आणि मग ते स्वतःला विचारवंत म्हणत असतील, लेखक म्हणत असतील, कलाकार म्हणत असतील, एनजीओ म्हणत असतील किंवा ऍक्टिव्हिस्ट म्हणत असतील, तरी त्याच्या मागची भूमिका काय आहे, त्याच्या मागचा खरा चेहरा काय आहे हे आपण जर समजून घेतलं. अरुंधती रॉय यांनी सुद्धा असं म्हटलेलं जाहीरपणे की भारताची घटना ज्या दिवशी लागू झाली तो माझ्या दृष्टीने काळा दिवस होता, अशी त्यांची भूमिका आहे. ज्यांना भारतीय प्रजासत्ताकच नष्ट करायचंय, भारताची लोकशाही व्यवस्थाच नष्ट करायची, भारताचे तुकडे व्हावेत अशी त्यांची जर जाहीर भूमिका असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदा करणं आणि तशा पद्धतीने पावलं उचलणं हे कुठल्याही सरकारसाठी आवश्यकच आहे आणि तेच महाराष्ट्र सरकारने केलंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आता इथे असं बघायला मिळालं की विरोधक जे त्यांच्याकडून फार तशी टोकाची भूमिका घेण्यात आली नाही. म्हणजे काही ठिकाणी विरोध केला गेला, पण अनेक सोशल मीडियामधनं अशा पद्धतीने म्हटलं गेलं की विरोधकांनी काही टीकाच केली नाही या सगळ्या याच्यावर. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कारण एक तर ह्याच्यासाठी जी कमिटी तयार करण्यात आली होती त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे सुद्धा नेते असतील आणि त्यांचा सगळ्यांचंच जे काही मत आहे ते या ठिकाणी विचारात घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडलीच होती. त्यामुळे पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये त्याच्या विरोधात मतं मांडण्याची त्यांची संधी त्यांना नव्हतीच, कारण त्यांनी ती त्या बाजूने किंवा त्याबद्दलची जी काही मतं आहेत ती मांडलेली आहेत. म्हणजे याच्यावरनं एक असं दिसून येतं की एकतर विरोधकांनाही मान्य आहे की अशा पद्धतीच्या हिंसक कृती करणारे लोक जे असतील, संघटना असतील, त्यांना विरोध केला गेला पाहिजे. उद्या भाजपचं सरकार असेल, कदाचित उद्या आपलं सरकार असेल, पण यांचा विरोध हा उद्या आपल्याला सुद्धा ते त्रासदायक ठरू शकतं, हे त्यांना कुठेतरी मान्य असलं पाहिजे. निश्चितच, कारण आजचे जे विरोधक आहेत ते काही वर्षांपूर्वी ते स्वतः सरकारमध्ये होते. जसं मी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं त्या सरकारमध्ये शरद पवार हे सुद्धा मंत्री होते. त्यामुळे त्याच सरकारमध्ये ज्या काही चर्चा झाल्या असतील, जो काही विचार विमर्श झाला असेल, त्यात शरद पवार हेही सहभागी होते. त्यांनाही हे माहिती आहे की या लोकांचं जे उद्दिष्ट आहे किंवा त्यांची जी कार्यशैली आहे ती देशासाठी घातक आहे. ती काही फक्त भाजपसाठी घातक आहे असं नाही किंवा सध्याच्या राज्यकर्त्यांसाठी घातक आहे असं नाही. तर आपल्याला जर देश टिकवायचा असेल तर देशाचे हे जे शत्रू आहेत की जे जाहीरपणे सांगतात की देशाचे तुकडे व्हायला पाहिजे, तर त्यांना तुम्ही आळा घालण्यासाठी योग्य ती पावलं उचललीच पाहिजेत. हे आजच्या विरोधकांनाही माहिती आहे. फक्त मला असं दुर्दैवाने म्हणावं वाटतं की काँग्रेसचं जे आजचं नेतृत्व आहे, विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी वगैरे, ते अतिरेकी डावीकडे झुकलेले आहेत. म्हणजे काँग्रेस हा नेहमीच मध्यम मार्गापासून थोडासा डावीकडे झुकणारा पक्ष होता, लेफ्ट लिनिंग पार्टी असं आपण त्याला म्हणू. पण आजची काँग्रेस ही या विशेषतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अतिरेकी डाव्या दिशेला त्यांनी ओढलेली आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात काही फरकच राहिलेला नाही की काय, अशा पद्धतीचं एक चित्र उभं राहत आहे वैचारिक दृष्ट्या, आयडिओलॉजीच्या दृष्टीने, आणि ते देशासाठी अतिशय घातक आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये सुद्धा काही राष्ट्रभक्त लोक आहेत, काही राष्ट्रवादी लोक आहेत, तर त्यांनी आपल्या पक्षाचा असं अर्बन नक्षलीकरण होऊ देऊ नये किंवा होऊ नये यासाठी त्यांनी एकत्र येऊन काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि
इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी स्वतः आपल्या पक्षांना काँग्रेसच्या दावणीला बांधून घेऊ नये. कारण की काँग्रेस जर अतिरेकी डावीकडे जर ओढली जात असेल तर त्याच्या मागे बाकीच्यांनी फरफटत जाण्याचं काही कारण नाही. आणि मला असं वाटतं की शरद पवारांसारख्या नेत्याला हे निश्चित उमजलेलं असणार, कळत असणार निश्चितच, त्यात काही शंकाच नाही. आणि त्यामुळे जेव्हा असा एक प्रश्न निर्माण होतो की या लोकांना आळा घालणारा कायदा महाराष्ट्रात हवा की नाही, तेव्हा त्यांनी विधान भवनात त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली नाही. आता तो कायदा पास झाल्यानंतर बाहेर दाखवण्यासाठी म्हणून काय बोललं जाईल ती गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्ष जेव्हा मतदान करायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी देशाच्या भल्याच्या बाजूनीच मतदान केलं. ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे असं मला वाटतं. आता म्हणजे याच निमित्ताने एक आपल्याला पाहता येतं की एकीकडे हे सगळं जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून या सगळ्या कडव्या डाव्या विचारसरणीला पायबंद घालण्याचा प्रयत्न आहे, तिकडे नक्षलवाद जो आहे तो सुद्धा संपुष्टात आणण्यासाठी पूर्ण देश पातळीवर सगळे प्रयत्न चालू आहेत आणि एक टार्गेट सुद्धा देण्यात आले की 2026 पर्यंत आपल्याला हे सगळं संपवून टाकायचं आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. अनेक नक्षलवादी सध्या शरण येतानाही दिसत आहेत मोठ्या संख्येने किंवा मारलेही जात आहेत. तर हा याच्याशी कसा संबंध जोडता येऊ शकतो? अगदी योग्य प्रश्न आपण विचारलात की नक्षलवादाला आळा घालण्याचा खूप यशस्वी प्रयत्न होतोय. मला असं वाटतं की आपले गृहमंत्री अमित शहा यांना त्याबद्दल आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की अतिशय प्रभावी पद्धतीने ते नक्षलवादाला आळा घालण्यामध्ये यशस्वी होत आहेत. पारडं खूप मोठ्या प्रमाणात झुकत चाललंय देशाच्या बाजूने, सुव्यवस्थेच्या बाजूने, आणि ही फार चांगली गोष्ट आहे. आणि हे न बघवल्यामुळे जे अर्बन नक्षल ज्याला आपण म्हणू, ते लोक आटोकाट प्रयत्न करणार की ही जी हा जो प्रवाह आहे याला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे आणि नक्षलवादाचा पुन्हा प्रभाव वाढवता आला पाहिजे. आणि हे लोक अतिशय ताकदवान आहेत, त्यांच्या मागे आंतरराष्ट्रीय शक्ती उभ्या आहेत. तर त्यामुळे आपण हलक्यात घेऊन चालणार नाही की जंगलातला नक्षलवाद कमी होतोय, पण आपण जर शहरातल्या नक्षलवादाकडे, अर्बन नक्षलिझमकडे दुर्लक्ष केलं तर पुन्हा ती परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. कारण की त्या दिशेने हे लोक प्रयत्न करणार हे निश्चित आहे. आणि त्यांच्या मागे ज्या अतिशय शक्तिशाली असे फोर्सेस उभे आहेत जगातले जर आपण बघितलं तर त्यांचे प्रयत्न आपण दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. आणि त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा कायदा असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे दोन्ही एकमेकाशी निगडीतच आहेत, एकमेकाशी जोडलेले आहेत. आणि पोलीस आणि निमलष्करी दलांच्या माध्यमातून आपण जंगलातल्या नक्षलवादावर आळा घालण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या मागे उभे असलेले जे शहरी नक्षली आहेत त्यांना जर आपण मोकळं सोडलं, त्यांना जर नियंत्रणात ठेवलं नाही तर पुन्हा पहिल्यासारखी परिस्थितीकडे काटा झुकेल की काय अशी शक्यता आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, गृहीत धरली पाहिजे. आणि म्हणून हा दोन्ही आघाड्यांवर, दोन्ही पातळींवर हा लढा लढला पाहिजे. आपल्याला जंगलातल्या नक्षलवादावर आळा घालण्यामध्ये मोठे यश मिळतंय असं दिसतंय, पण त्याचबरोबर शहरातल्या नक्षलवादावर सुद्धा आपल्याला आळा घालता आला पाहिजे, त्यांना नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे आणि हळूहळू संपवलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी आपण बरोबर केल्या तर त्याचं आपल्याला अल्टिमेट चिरस्थायी टिकाऊ सोल्युशन सापडणार आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या पातळीवर हा सगळा जो नक्षलवाद आहे तो आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे, किंवा ही कडवी डावी विचारसरणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिरलेली ही जी काही कीड आहे, जी तुम्ही तुमच्या डावी वाळवी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, तशाच पद्धतीने दुसरा जो विषय मगाशी आपण उल्लेख केला तो म्हणजे NCERTच्या माध्यमातून इतिहासामध्ये जे काही बदल केलेले आहेत, बदल म्हणण्यापेक्षा जे वास्तव इतिहास जो आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो यापूर्वी मांडला गेला नाही, तो कुठेतरी सौम्य शब्दांमध्ये किंवा लपवण्यातच आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जे आपला जो काही इतिहास आहे भारताचा, तो पराभूतांचा इतिहास आहे अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षामध्ये आपण कशा पद्धतीने संघर्ष केला, कसं मुघलांना म्हणा किंवा आक्रमकांना रोखलेलं आहे, त्यांना पराभूत केलेलं आहे वारंवार, हे मात्र सांगण्यात आलं नाही. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं की 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा सगळा जो वास्तव इतिहास आहे, म्हणजे बाबर, अकबर किंवा या सगळ्यांचे खरे चेहरे जे आहेत ते लोकांसमोर किंवा मुलांसमोर मांडण्याचा प्रयत्न तो किती योग्य आहे?
मला असं वाटतं अतिशय स्वागतार्ह असा हा निर्णय आहे. हा खरं तर या आधीच व्हायला पाहिजे होता. खूप उशीर झाला असं मी म्हणेन हा निर्णय घेण्याला. पण उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणूया. पण आता जर हा निर्णय घेतला जात असेल आणि घेतला जातोय तर त्याचं आपण अत्यंत उत्साहाने स्वागत केलं पाहिजे. कारण की इतिहासाला वेपनाइज करणं किंवा इतिहासाला भारताविरुद्ध शस्त्र म्हणून वापरणं हे गेले साधारण 150 वर्ष सुरू आहे. म्हणजे काय आज नव्याने सुरू आहे असं नाही. त्याची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी केली. पण ब्रिटिशांना माहिती होतं की हजारो किलोमीटरवर असलेल्या भारतावर फक्त लष्करी बळाच्या जोरावर आपल्याला राज्य करता येणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर असा मार्ग काढला की भारतीयांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आपण नष्ट करायचा. भारतीयांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण करायची. आणि एकदा यात आपण यशस्वी झालो की हे लोक मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि ब्रिटिश राज्य हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे असं हेच म्हणायला लागतील आणि आपली चाकरी करण्यात धन्यता मानतील. अशी योजना त्यांनी आखली आणि राबवली आणि ती किती यशस्वी झाली हे आपण बघतो आपल्या चारी बाजूला की अजूनही आपल्याकडे अशी गुलामी मनोवृत्ती असलेले असे अनेक लोक आपल्या समाजात अजूनही आपल्याला आढळतात. आणि हे करण्यासाठी त्यांनी भारताची जी 2 बलस्थानं होती, सगळ्यात महत्वाच्या जी शक्तिस्थानं होती, त्यांच्यावर हल्ला चढवायचं ठरवलं. आणि ती शक्तिस्थानं म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था, गुरुकुल शिक्षण व्यवस्था आणि आपला इतिहास. आणि आज आपला इतिहास हा विषय असल्यामुळे आपण तेवढा पुरतं बोलूया. तर जेम्स मिल नावाचा एक स्कॉटिश गृहस्थ होता. त्यांनी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया असे एक 6 खंड लिहिले आणि त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि भारताविरुद्ध पूर्णपणे द्वेषपूर्ण अशा पद्धतीने त्यांनी तो इतिहास लिहिला. आणि भारताचा इतिहास जर कोणाला वाचायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर तेच खंड वाचले पाहिजेत अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह ब्रिटिशांनी उभा केला. आणि त्यातून भारताचा अत्यंत चुकीचा इतिहास हा सगळ्यात पहिल्यांदा जगासमोर मांडण्यात आला. आता आपण असं म्हणू की स्वातंत्र्यानंतर तरी हे बदलायला हवं होतं, पण ते दुर्दैवाने बदललं नाही. कारण की स्वातंत्र्यानंतर आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे पुष्कळसे डाव्या बाजूला झुकलेले होते. कम्युनिस्ट क्रांतीचा त्यांच्यावरती फार मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे त्यांनी इतिहास हे क्षेत्र डाव्यांना आणि इस्लामिस्ट लोकांच्या ताब्यात देऊन टाकलं असं आपण म्हणू शकतो. आपले पहिले शिक्षण मंत्री जे होते ते होते मौलाना आझाद. आणि इस्लामी प्रभुत्ववादी असा त्यांचा विचार असल्यामुळे त्यांनी इस्लामचा खरा इतिहास कधी समोर येऊ दिला नाही. आणि इतिहास हे क्षेत्र जे आहे ते शिक्षण मंत्रालयाच्या अधीन असल्यामुळे शिक्षण मंत्रालय नेहमीच अशा विचारांच्या लोकांकडे राहिलं. आता मी आणखीन एक थोडासा आपल्याला त्याची पुढची पार्श्वभूमी सांगतो की 1969 साली जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार अल्पमतात आलं तेव्हा ते सरकार वाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्टांनी मदत केली, कम्युनिस्ट पक्षांनी मदत केली. आणि या मदतीच्या बदल्यात त्यांनी अर्थ मंत्रालय मागितलं नाही, त्यांनी परराष्ट्र मंत्रालय मागितलं नाही, गृह मंत्रालय मागितलं नाही. त्यांनी सांगितलं की शिक्षण मंत्रालय आम्हाला द्या. आणि मग नुरुल हसन हे कम्युनिस्ट गृहस्थ तेव्हा शिक्षण मंत्री झाले 1969 साली. आणि त्याच वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली, JNU. आणि मग JNU मधले जे हिस्टॉरियन्स होते, इरफान हबीब, रमिला थापर, DN झा, RS शर्मा, या सगळ्या लोकांनी नुरुल हसन यांच्याबरोबर अतिशय कोऑर्डिनेशन करून सुसूत्रपणे संपूर्ण देशातलं इतिहास क्षेत्र हे पूर्णतः आपल्या ताब्यात घेतलं. आणि सगळे हिस्ट्री डिपार्टमेंट्स असतील वेगवेगळ्या विद्यापीठांमधले किंवा इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च यासारख्या संस्था असतील, ICHR, या सगळ्या संस्थांवरती त्यांनी आपला पोलादी पगडा बसवला असं म्हणूया. आणि त्यांचं जाहीर पुन्हा असं म्हणणं होतं की इतिहास खरा खोटा हा काही महत्वाचं नाही, तर कमिटेड हिस्ट्री नावाची त्यांची एक कन्सेप्ट आहे. तसं कमिटेड ज्युडिशियरी ही पण त्यांची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे डावे लोक जाहीरपणे सांगतात की न्याय व्यवस्था ही कमिटेड असली पाहिजे. कमिटेड म्हणजे काय की त्यांनी आमच्या विचारांनीच काम केलं पाहिजे. खरं खोटं याला काही महत्व नाही, पण कायद्याचं इंटरप्रिटेशन हे कम्युनिस्टांना विचारसरणीत बसेल अशा पद्धतीनेच केलं पाहिजे. तसंच इतिहासाचं इंटरप्रिटेशन, इतिहासात खरं काय आणि खोटं काय याला काहीच महत्व नाही असं कम्युनिस्ट लोक जाहीरपणे सांगतात. म्हणजे हे मी नाही सांगत आहे. तर त्यांची ही जाहीर भूमिका आहे की हिस्ट्री ही कमिटेड हिस्ट्री असली पाहिजे. आणि त्यामुळे कम्युनिस्ट म्हणतील तोच इतिहास जगासमोर आपण मांडला पाहिजे हे त्यांनी जाहीरपणे ठरवलेलं असल्यामुळे तशाच पद्धतीने त्यांनी ते मांडलं. आणि त्यामुळे त्यांनी
इतिहासात दिल्ली केंद्रित राहील याची पूर्णपणे खबरदारी घेतली. आणि त्यामुळे चोला असतील, पांड्या असतील, शिवाजी महाराज असतील, विजयनगर साम्राज्य असेल, अहोम साम्राज्य असेल, हा सगळा इतिहास पूर्णपणे त्यांनी दडपून टाकला. आणि दिल्ली केंद्रित इतिहासात सुद्धा त्यांनी आपण म्हणलात त्याप्रमाणे भारताचा इतिहास हा फक्त पराभवांचा इतिहास आहे असं आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाबर, अकबर या सगळ्या लोकांचं इतकं महिमा मंडन केलं की जणू काही भारतात जे काही चांगलं आहे, स्थापत्यशास्त्र मोगलांनी आणलं, खानपान, कुझिन हे सगळं मोगलांनी आणलं, अशा पद्धतीने कुठलीही चांगली गोष्ट ही मोगलांनी कशी आणली हे सांगण्याकडे त्यांचा सगळा कल राहिला. आणि भारताचा आत्मविश्वास, आत्मसन्मान नष्ट करण्याचे ब्रिटिशांचा हेतू होता. तोच नॅरेटिव्ह, तोच हेतू यांनी सुद्धा तसाच पुढे सुरू ठेवला आणि एक पूर्णपणे चुकीचा इतिहास भारतावर लादला. आपले जे खरे हिरो होते, शिवाजी महाराज असतील, राजा चोला असेल किंवा अहोम साम्राज्याचे अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले, त्या सगळ्या लोकांना त्यांनी विस्मृतीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांवरती 2 ओळी फक्त. त्यांचे एक आवडते इतिहासकार होते रामचंद्र गुहा. त्यांनी असं म्हटलंय की दिल्लीतल्या कुठल्याही रस्त्याला शिवाजी महाराजांचं नाव देऊ नये, जाहीरपणे सांगितलंय. कारण शिवाजी महाराज हे एक रिजनल व्यक्तिमत्व होतं असं त्यांचं म्हणणं. राष्ट्रीय स्तरावर त्यांचं काही महत्व नाही. आता शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या मराठा साम्राज्याने संपूर्ण देशावर आपलं प्रभुत्व निर्माण केलं होतं. याच्याबद्दल कुठलाही शब्दही न काढता किंवा इतिहास कधीही लोकांच्या समोर न येऊ देता त्यांनी शिवाजी महाराज हे कोणतरी रिजनल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं नाव दिल्लीतल्या रस्त्याला देणं हे चुकीचं असेल, कारण की त्यातून समाजात दुही निर्माण होईल असंही त्या गुहांनी तारे तोडले होते. तर असा विचार असणारे हे इतिहासकार तेव्हा सगळ्या देशाच्या इतिहासावर प्रभुत्व गाजवत होते आणि त्यामुळे पूर्णपणे चुकीचा इतिहास त्यांनी पिढ्यानपिढ्यांना शिकवला. आणि आपण स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा ज्याला आपण म्हणतो की आपला खरा इतिहास जर आपण मांडला असता तर आपल्या मनातला न्यूनगंड दूर झाला असता, आपला आत्मसन्मान, आत्मविश्वास जागृत झाला असता आणि देशाला एक वेगळ्या पद्धतीचं वळण तेव्हा मिळालं असतं असं आपण म्हणू शकतो. पण ही संधी आपण पूर्णपणे घालवली आणि ती आता जर आपण तो खरा इतिहास लोकांसमोर मांडत असू आणि तो पाठ्यपुस्तकांमध्ये येणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की आमच्यासारख्या लोकांना तो असत्यमेव जयतेचा आपण उल्लेख केला, त्याच्यात मी खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो किती लोकांपर्यंत पोहोचणार? शेवटी त्याला मर्यादा आहे. आणि त्यामुळे हा एक चुकीचा इतिहास आपल्या पिढ्यांना शिकवला गेला. प्रत्येक पिढ्या ज्या पाठ्यपुस्तकं वाचत मोठ्या झाल्या त्यांना हेच सांगण्यात आलं की मुघल हे अतिशय सेक्युलर होते, ते अतिशय उदारमतवादी होते, ते स्वतःला भारताचेच नागरिक मानत असत. हे एक आपलं सिंक्रेटिक कल्चर किंवा गंगा जमनी तहजीब अशा पद्धतीची शब्दप्रयोग करण्यात आले. हे सगळे जाणून बुजून करण्यात आले आणि इस्लामिक आक्रमकांनी जे प्रचंड अत्याचार केले, आपली देवळं तोडली, लाखो लोकांना गुलामीत ढकलून दिलं, स्त्रियांवर बलात्कार केले, हे जे सगळे प्रकार झाले ते झालेच नाहीत असं म्हणून त्यांनी नाकारून टाकण्यात आले, दडपून टाकण्यात आले आणि पूर्णपणे चुकीचा, बेगडी, खोटा इतिहास हा आपल्यावर लादण्यात आला. तर इतिहास हा मुळात काय घडलं हे खरं समोर आलं तरच मला वाटतं ते देशाच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे असं मी म्हणेन. कारण की सामाजिक एक वीण जी उसवलेली आहे ती आपल्याला पक्की करायची असेल तर जसं मी एक उदाहरण देऊ शकतो की दक्षिण आफ्रिकेत जेव्हा नेल्सन मंडेला हे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्याही समोर असा प्रश्न होता की गोऱ्यांनी काळ्यांवर जे अत्याचार केले त्याबद्दल बोलायचं की नाही, ते बोललं तर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल का. पण त्यांनी ते अंडर द कार्पेट ढकलून देण्याचा प्रयत्न केला नाही, काय झालं ते लपवण्याचा प्रयत्न केला नाही. तर त्यांनी खरोखर ते सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या, उघडपणे सांगितलं की असे असे अत्याचार आपल्या देशात झालेले आहेत, आता याच्या पुढे हे चालणार नाही. त्यामुळे आपण त्याला म्हणतो ना की एकदा मनातलं ते सगळं निघून गेलं की मग आपण शांती प्रस्थापित होऊ शकते समाजात. पण आपण घडलेल्या गोष्टी जर सगळ्या लपवल्या तर त्या कुठेतरी खाली ज्याला आपण म्हणतो भडकत राहतात, सिमर होत राहतात, आपण असं प्रयोग करू शकतो. आणि
त्यातनं मग कधीच चिरस्थायी शांती समाजात निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर मांडणं, काय झालं हे लोकांना खरोखर खऱ्या गोष्टी सांगणं, आणि ज्या लोकांनी ते केलं त्यांचे तो धर्म पाळणारे आज जे आपले नागरिक आहेत त्यांचा त्याच्यात काही दोष नाहीये, त्यांनी काही अत्याचार केलेले नाहीये. पण जे झालं ते मात्र आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि आजच्या भारतीय मुसलमानांना सुद्धा हे कळलं पाहिजे की आपण यांचा वारसा सांगणं कितपत योग्य आहे. आपला धर्म जरी तोच असला तरी मुघल हे काही त्यांचा वारसा आपण सांगणं योग्य आहे का आपण भारतीय लोकांचा वारसा सांगितला पाहिजे. कारण की खरा इतिहास जर सांगितला तर त्यात हेही सांगावं लागेल की भारतीय मुसलमान जे होते त्यांना हे जे परदेशी आक्रमक होते ते कुठलीही किंमत देत नव्हते. त्यांच्या दृष्टीने भारतीय मुसलमान आणि भारतातले हिंदू हे सारखेच होते. त्यांचं असं म्हणणं होतं की परदेशी मूळ असलेले जे मुसलमान आहेत, अरब, इराणी, तुर्की, हे मुसलमान श्रेष्ठ, आणि भारतीय मुसलमान, भारतातले जे हिंदू लोक मुसलमान झाले त्यांच्या दृष्टीने त्यांना कुठलीही किंमत नव्हती. कुठली मुघल सल्तनतीमध्ये महत्वाच्या जागा ज्या होत्या त्या महत्वाच्या जागांवर कुठल्याही भारतीय मुसलमानांना कधीही नेमलं जात नसे. हाही खरा इतिहासच आहे ना. मग हा खरा इतिहास जर सांगितला तर हिंदू मुसलमानांमध्ये मैत्रीची भावना, बंधुत्वाची भावना निर्माण होणं हे जास्ती शक्य आहे. पण हे लपवल्यामुळे मुसलमानांना असं वाटायला लागलं की आपण यांचे वंशज आहोत, अरबांचे वंशज आहोत. पाकिस्तानमध्ये आज पाकिस्तानी लोक असं म्हणतात की मोहम्मद बिन कासिम हा पहिला पाकिस्तानी होता जो अरब आक्रमक होता. त्यांना हे माहित नाही की अरे आपण खरं तर भारतीय आहोत. भारतावर आक्रमण करणारा अरब मोहम्मद बिन कासिम हा आपला, याचा वारसा आपण कसा सांगू शकतो हे का कळत नाही. तर आपण हा खरा इतिहास लपवून ठेवला म्हणून कळत नाही. म्हणून सगळ्या दृष्टीने सत्य सांगणं हे मुळातच महत्वाचं आणि आवश्यक आहे. आणि सत्य सांगितलं तरच त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसून येणार आहेत आणि देशात खऱ्या अर्थाने बंधुत्व आणखीन मैत्री निर्माण होणार आहे. हे सगळं होण्यासाठी मला असं वाटतं की आता हा जो निर्णय घेतलाय पाठ्यपुस्तकांमध्ये खरा इतिहास मांडायचा हा अतिशय चांगला आणि अतिशय स्वीकारार्ह आणि ज्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, स्वागतार्ह असा हा एक निर्णय आहे असं मी निश्चित म्हणू शकतो. आता या निमित्ताने अनेक ठिकाणी चर्चा पण सुरू आहेत, पॅनलवर वेगवेगळ्या आपण वाहिन्यांवर पाहतो की हा सगळा अभ्यासक्रम आणण्यामागचं वेगवेगळी प्रत्येक जण आपापली जी काही मतं आहेत ती मांडतायत. त्याच्यामध्ये पुन्हा एक जे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे तो म्हणजे आर्य इथे आल्याची जी थिअरी आहे की इकडे आर्य आले आणि आपण सगळे त्या आर्यांचेच ही वंशज आहोत वगैरे हे सांगितलं जातं. तर तशा पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न काही अर्थातच डाव्या विचारसरणीच्या काही पॅनलवर आलेल्या चर्चेत सहभागी झालेल्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं सुद्धा खंडन होणं आवश्यक आहे या निमित्ताने. माझ्या मते आपल्या देशातला सगळ्यात घातक असा जो विचार मांडला गेला तो आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आहे. जसं मी सांगितलं की ब्रिटिशांनी भारतीयांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि त्यातला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल हा ब्रिटिशांच्या दृष्टीने हा होता आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. कारण त्यात त्यांनी असं सांगितलं, ते पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्यांनी जाहीरपणे हे मान्य केलं होतं की युरोपमधल्या बहुसंख्य भाषा, बहुतेक सगळ्याच भाषा या संस्कृतपासून निर्माण झालेल्या आहेत. युरोपची संस्कृती जी आहे तिचं मूळ उगमस्थान हे भारतात आहे. व्हॉल्टेअर नावाचा एक फार मोठा तत्वज्ञ होता, फ्रेंच तत्वज्ञ, त्यांनी असं म्हटलंय द युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस. गंगेच्या किनाऱ्यावर युरोपच्या संस्कृतीचा जन्म झाला असं व्हॉल्टेअर म्हणतो. आता हे त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीचं ठरलं जेव्हा त्यांना लक्षात आलं की भारत हा आपला गुलाम होऊ शकतो, भारतावर आपण राज्य करू शकतो. आपल्या गुलामांची भाषा ही आपल्या भाषेचं मूळ आहे हे कसं मान्य करणार, किंवा आपल्या संस्कृतीचा जन्म हा आपल्या गुलामांच्या देशात झाला हे कसं मान्य करणार. आणि म्हणून त्यांनी हा एक त्यातनं मार्ग काढला की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, ज्यात त्यांनी असं सांगितलं की रशियाच्या दक्षिण भागातून युरेशियन स्टेप्स असं त्याला म्हणतात, तिथून गोरे लोक सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे हे आर्य हे भारतात आले आणि त्यांनी इथे येऊन संस्कृत भाषेची निर्मिती केली आणि वैदिक संस्कृतीची निर्मिती केली. आम्ही आधीचे मान्य केलं होतं की संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती श्रेष्ठ आहे, ते बरोबर आहे, पण ती तुम्ही निर्माण केलेली नाही, तर ती पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी निर्माण केली. मग त्यांनी असं सांगितलं की तुम्ही
विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कला, काव्य हे सगळं कधी शिकलात? तर जेव्हा अलेक्झांडरचं आक्रमण झालं भारतावर इसवी सन पूर्व हम्म, 4थ्या शतकात, हम्म, तेव्हा त्या ग्रीक लोकांकडनं तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकलात. हे तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ते फक्त तुम्ही पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांकडनंच शिकलेलं आहे. आणि म्हणून आता ब्रिटिश लोक आलेत, ते तुम्हाला सभ्यता शिकवत आहेत, ते तुम्हाला रेल्वे आणि पोस्ट ऑफिस या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आणतायत. त्यांचंही तुम्ही स्वागतच केलं पाहिजे, असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं. आणि हा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि त्याचा दुसरा वापर त्यांनी अतिशय चलाखीने करून घेतला, तो म्हणजे भारताच्या समाजामध्ये जास्तीत जास्त फूट कशी पाडता येईल याचं. पण त्यांनी असं सांगितलं की आपली जी सिंधू सरस्वती संस्कृती किंवा हरप्पन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, ती द्रविडियन संस्कृती होती, असा एक त्यांनी पुन्हा 100% खोटा असा दावा त्यांनी केला. आणि त्यांनी असं सांगितलं की हे जे पश्चिमेकडनं आर्य आले त्यांनी या द्रविडियन संस्कृतीचा विनाश केला, विध्वंस केला आणि या लोकांना दक्षिणेकडे ढकलून दिलं. त्यातून काय झालं बघा की अनेक संघर्ष बिंदू निर्माण झाले आपल्या देशामध्ये. एक म्हणजे उत्तर विरुद्ध दक्षिण, दुसरं म्हणजे संस्कृत विरुद्ध तामिळ किंवा आता हिंदी विरुद्ध तामिळ. त्यांनी असं सांगितलं की आर्य जे होते ते उच्च जाती बनले आणि इथले जे बहुजन समाज होता, इथले जे स्थानिक लोक होते ते म्हणजे खालच्या जातीमध्ये त्यांना कन्वर्ट करण्यात आलं. ते उच्च जाती विरुद्ध दक्षिण कनिष्ठ जाती किंवा तथाकथित खालच्या जाती यातला संघर्ष सुद्धा याचा मूळ आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हेच राहिला. दुसरं त्यांनी असं सांगितलं की आदिवासी हे इथले मूळ निवासी आहेत, पुन्हा 100% खोटं. आणि बाकीचे सगळे लोक बाहेरून आलेले आहेत. मग आदिवासी विरुद्ध इतर त्याच्या आधारावरच नक्षलवाद जो आहे त्याचा मूळ वैचारिक आधार हाच आहे, आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. तर हा अशा अनेक फॉल्ट लाईन्स किंवा अशा अनेक संघर्ष बिंदू भारतात जे निर्माण झाले ते या आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत या एका खोट्या सिद्धांताच्या आधारावर निर्माण झाले. आणि या सिद्धांतासाठी एकही पुरावा आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तरी यांची हिंमत बघा की कुठलाही पुरावा नसलेला सिद्धांत आजही अधिकृत इतिहास म्हणून आपल्याला शिकवला जातो. आजही त्यालाच धरून सगळी मांडणी केली जाते. आणि ज्यांना भारताचे तुकडे व्हावे असं वाटतं, ज्यांना भारतात जास्तीत जास्त विभाजन व्हावं आणि त्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भांडणं लागावीत, संघर्ष व्हावे असं वाटतं, ते हा सिद्धांत कधीही सोडायला तयार होणार नाही, ते आपण लक्षात ठेवू. पण हा सिद्धांत चुकीचा असल्याचे आता इतके पुरावे आलेले आहेत की कुठलाही त्याला आपण म्हणू सिरियस स्कॉलर किंवा जो खरोखर गंभीरपणे या विषयाचा अभ्यास करतो असा जगातला कुठलाही अभ्यासक आता हा सिद्धांत मान्य करत नाही. पण तरी सुद्धा हा पूर्णपणे खोटा ठरलेला सिद्धांत कवटाळून भारतात जास्तीत जास्त फूट कशी पडेल यासाठी याचा वापर केला जातो. आणि म्हणूनच इतिहासाचं विकृतीकरण जे त्यांनी केलं ते तसंच सुरू राहावं असा अट्टहास जो केला जातो, त्याच्या मागे अशा शक्ती आहेत की ज्यांना भारताची प्रगती सहन होत नाही, भारताची उन्नती सहन होत नाही, सगळ्या भारताने एक होऊन जगात पुढे जावं हे त्यांना बघवत नाही, भारताचे तुकडे व्हावेत असं ज्यांना वाटतं, भारत हा नेहमीच मागासलेला न्यूनगंडांनी पछाडलेला आहे असावा असं ज्यांना वाटतं, त्या शक्ती हा इतिहासाचं वेपनायझेशन करतात किंवा इतिहासाचं शस्त्र म्हणून वापर करतात. आणि ते शस्त्र म्हणजे त्यातला एक सगळ्यात महत्वाचं आहे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. त्यामुळे खरा इतिहास मांडणं हे फक्त इतिहासात काय रमायचं असं काही लोक म्हणतात, जाऊ दे ना, झाल्या त्या गोष्टी सोडून द्या, आपण आता पुढे बघूया. पण पुढे तोपर्यंत आपल्याला बघता येणार नाही जोपर्यंत आपण ह्या चुकीच्या समजुतीच्या आपल्या मातीत रुजवण्यात आलेल्या आहेत त्या आपण उपटून फेकून देत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत आपल्याला हे सांगता येणार नाही की उत्तर आणि दक्षिण हा हे विभाजन जे आहे ते 100% नकली आणि खोटं आहे, हे हिंदी विरुद्ध तामिळ हे जो तुम्ही वाद पेटवताय तो 100% चुकीचा आहे, हे जोपर्यंत आपण सांगू शकत नाही, त्यासाठी आपण खरा इतिहास लोकांसमोर मांडू शकत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकणार नाही, आपण आपला देश हा एक होऊन पुढे जाऊ शकणार. आता जो आपण शेवटचा मुद्दा होता तो म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती जी आहे त्याच्याविषयीचं अध्ययन करता येणं शक्य होणार आहे, मराठी भाषेचं सुद्धा अध्ययन करता येणं ते शक्य होणार आहे. त्या दृष्टीने आता तिकडे तयारी सुरू आहे. पण त्याच वेळेला तिकडे अर्थातच JNU हे नेहमीच डाव्यांचा गड मानला जातो आणि त्या पद्धतीने
देवेंद्र फडणवीस तिथे आल्यानंतर त्यांच्या आगमनाला विरोध झाला किंवा त्यांनी इथून निघून जावं अशा पद्धतीने घोषणाबाजी तिकडे झाली आणि ते स्वाभाविकच होतं. तर तुम्हाला काय वाटतं हे जे पाऊल महाराष्ट्रातर्फे उचलण्यात येते ते किती महत्वाचं आहे? माझ्या मते अतिशय महत्वाचं आणि अत्यंत स्वागतार्ह असं हे पाऊल आहे. कारण की आपला जी आयडिया ऑफ इंडिया असं इतके दिवस सांगण्यात आलं, जी नेहरू प्रणीत आयडिया ऑफ इंडिया होती, त्याच्या दृष्टीने आपल्या देशाचा आदर्श पुरुष किंवा देशाचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व म्हणून ते अकबराला प्रमोट करत होते. की अकबर हा अतिशय सेक्युलर होता, अकबर हा अतिशय उदारमतवादी होता, असं पूर्णपणे चुकीच्या गोष्टी इतिहास म्हणून आपल्याला सांगण्यात आल्या. आणि भारताचं प्रतीक किंवा आयडिया ऑफ इंडियाचं प्रतीक म्हणजे अकबर असं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न झाला, सांगण्यात आलंच, आपण म्हणूया इतिहासात तसंच शिकवण्यात आलं. पण मुळात ही चुकीची गोष्ट आहे. अकबर हा अजिबात उदारमतवादी किंवा सेक्युलर नव्हता. त्याचा इतिहास आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जात नाही. पण जर खरा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशाचं प्रतीक अकबर हे कधीच ठरू शकत नाही. मग आपल्या देशाचं प्रतीक कोण ठरू शकतं? तर माझ्या मते असं एक नाव आहे निश्चित की जे आपल्या भारताचं, नव्या भारताचं प्रतीक ठरू शकतं. आपलं राष्ट्राभिमानाचं प्रतीक ठरू शकतं आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळे दिल्लीत JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणं आणि त्यांच्या नावाने एक अध्यासन सुरू होणं ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि ती केली याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. कारण शिवाजी महाराज यांचं महत्व जास्तीत जास्त कमीत कमी कसं करता येईल असा खूप जाणीवपूर्वक प्रयत्न भारतात नेहमीच झालेला आहे, स्वातंत्र्यानंतरही झालेला आहे. स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी वॉज अ मिसगायडेड पॅट्रियट, म्हणजे ते देशभक्त होते पण चुकीच्या मार्गाला लागलेले देशभक्त होते. हे किती अज्ञानमूलक विधान आहे आपण लक्षात घेऊ शकतो, पण हे भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी करावं ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं मी म्हणेन. शिवाजी महाराजांनी ज्या मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ केली त्यांनीच पुढे संपूर्ण देशावर राज्य केलं, त्यांनीच मुघलांना आपलं मांडलिक बनवलं. आणि ब्रिटिशांनी भारत जो घेतला तो मुघलांकडनं घेतला नाही तर तो मराठ्यांकडनं घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी साम्राज्य उभं राहिलं होतं. अटकेपार झेंडे मराठी साम्राज्यांनी फडकवले होते. अशा मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज हे एक रिजनल व्यक्तिमत्व आहे, एक प्रांत पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे अशी मांडणी करणं म्हणजे एकतर हे 100% अज्ञान तरी आहे किंवा हा एक अत्यंत, आता शब्द चुकीचा वाटेल कदाचित, पण हा हलकटपणा आहे असं मी म्हणेन. कारण की एक रामचंद्र गुहांसारखा प्रसिद्ध इतिहासकार जर असं म्हणत असेल तर त्याच्या मागे काहीतरी एक अतिशय चुकीचा अजेंडा आहे हे मात्र आपण नक्की समजून घेऊ शकतो. आणि तो अजेंडा आता आजच्या काळात तरी आपण पुसून टाकला पाहिजे, तो पराभूत केला पाहिजे. आणि आपल्या देशाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. अकबर, बाबर, हुमायून हे काही आमचं प्रतीक नाहीत, हे आपण आपल्या इतिहासातनं ठामपणे सांगितलं पाहिजे, दाखवून दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल हे अतिशय चांगलं आहे, अतिशय स्वागतार्ह आहे. याबद्दल आपल्या महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे असं मी म्हणतो. बरोबर. तुम्ही या सगळ्या विवेचनातून जे स्पष्ट केलं की आपली जी खरी प्रतीकं आहेत ती कोणती आहेत हे आपल्याला ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. जे पूर्वीपासून आपल्याला लादण्यात आलं किंवा आपल्यासमोर ठेवण्यात आलं ते सगळं कसं खोटं आहे आणि ते जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं भारताचा स्वाभिमान जागृत होऊ नये या दृष्टीने. पण आता ही खरी प्रतीकं जी आहेत ती काय आहेत ही लोकांसमोर ठेवण्यात येत आहेत आणि त्याकडे लोकांनी जागरूकपणे पाहणं आवश्यक आहे. हाच संदेश याच्यातून आपण घेऊ शकतो. तुम्ही ते आलात आणि या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आम्हाला सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.